तुम्ही सुद्धा साऊथ इंडियन सांबर खाल्लात, आपल्या गावाकडलं मुगाचं वरण, मेदगं सगळं सगळं खाऊन थकलात, उडदाचं घूट सगळ्या प्रकारचं खाल्लात, तुरीचं वरणसुद्धा तुमच्या पद्धतीचं खाल्लात, तर मग आता माझ्या आईच्या पद्धतीचं तुरीचं वरण एक वेळेस करून बघा की मग. खूप छान एकदम कर्नाटक स्टाईलमध्ये आणि आईच्या पद्धतीचं वरण खूप छान, इटणार नाही, सगळे आवडीनं खातील आणि खूपच छान होईल. तर मग हे व्हिडिओ बघायचा आहे. तर हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तर आज सकाळ सकाळ स्वयंपाक तर बघू शकता, आपण आहोत स्वयंपाक करणार आहे तर स्वयंपाकच दाखवणार. तर बघू शकता कसे आहात मग सर्वजण. प्रत्येकाच्या घरामध्ये वरण भात हे लागतेच आणि आता उन्हाळा आलेला आहे आणि खूप जणांना ॲसिडिटी होते. तर ती ॲसिडिटी होऊ नये आणि मस्तपैकी तुरीचं वरण कशा पद्धतीचं करायचं आणि आम्ही कशा पद्धतीचं करतो ते पण आई दाखवणार आहे तुम्हाला. ही आहे तुरीची डाळ आणि आमच्याकडे असं मिक्स डाळी खात नाहीत, म्हणजे खातात पण वेगळ्या वेळेस वरण. असं ज्याचं वरण तुम्हाला आज करून दाखवणार आहे. तर हे बघा, अशी छान तुरीची डाळ घेतलेली आहे. आता हे धुवून हिला थोडा वेळ भिजू द्यायचं म्हणलं तर हीच एक खरी टिप्स आहे. मग ह्याच्यावरचं जे पाणी अर्ध्या तासानं आपण काढून टाकतो ना, त्यामुळे ॲसिडिटी होत नाही. ते आता बघा तुम्ही आई कशा पद्धतीचं पाणी असते ते. असं पाणी टाकून टाकून एक दोन वेळेस धुवून घ्यायचं मस्तपैकी तुरीची डाळ. आणि आई आज मस्तपैकी नवीन चिंच घालून तुरीचं वरण करणार आहे. आमच्याकडे असंच म्हणतात, तुरीची डाळ म्हणतात, डाळ आणि रोटी म्हणतात, त्यामुळे तसं म्हणत आहे मी. हे बघा मस्त तुरीची डाळ असं स्वच्छ धुवून घेत आहे, गावरान घरची तुरीची डाळ असल्यामुळे. हे बघा, आता ह्याच्यामध्ये पाणी टाकून एक अर्धा तास ठेवलं ना, त्याच्यावरचं सर्व जे फेस आलेलं पाणी शिजव ना, ते नुसतं फेस आलेलं पाणी काढून टाकलं ना तर तुमची ॲसिडिटी होणारच नाही. तुम्ही बघा आता ह्याच्यामध्ये आई पाणी टाकून ठेवते आहे. अशा प्रकारे पाणी टाकायचं आणि आता ठेवायचं थोडं वेळ, अर्धा तास, मग ॲसिडिटी होणार नाही तुम्हाला. बघा तुम्ही. मग आता हे असंच थोडं वेळ ठेवलं की दाखवते तुम्हाला. आता आईनं पहिलं जे भिजू घातलेलं पाणी होतं ते सर्व काढून घेतलेलं आहे. आता ही डाळ कोरडी झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये आता पाणी टाकून आता शिजवायला ठेवूया आपण. जे भिजू घातलं होतं ते पाणी ठेवू नका. अंदाजानुसार ह्याच्यामध्ये जसं आपल्याला डाळ कुणाला जास्त मऊ शिजलेली आवडते, कुणाला थोडीशी ते डाळ डाळ दिसलेली आवडते, तशा पद्धतीनं शिजवून घ्यायचं. आता आई ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकणार आहे, जी डाळ उतू जाणार नाही. कुकरमध्ये असलं तरी उतू जाणार नाही. आणि थोडंसं मीठही टाका. कुणी लहान लेकरं असले तर खातात ते. थोडे 2 लसणाच्या पाकळ्याही टाका त्याच्यामध्ये तुरीच्या वरणामध्ये. आमच्या घरामध्ये की नाही काय पद्धत आहे, ही तुरीची डाळ शिजली ना तर ही अशी मोकळी तुरीची डाळ, थोडंसं तेल टाकायचं, तुरीची डाळ शिजलेली, त्याच्यावर मीठ पावडर, मीठ मिरची पावडर टाकून भाकरीसोबत खायची आवड आहे, त्यामुळे त्या आई मीठ घालून शिजवते तसं. आता याला मस्त मिक्स करून घ्यायचं. आणि आपल्या जर कुकरची शिट्टी खराब राहू द्या न राहू द्या, कुकरच्या शिट्टीमधून पाणी जाणार नाही. 1 चम्मच असं मध्ये ठेवा. बघू शकता असं बोट ठेवलं ना, बोटाची पहिली पारी असते की नाही, त्या पारी जवळ आलं पाणी की ओळखायचं. आता हे डाळ बरोबर शिजते ह्याच्यामध्ये. हे काही टिप्स आहेत जे नवीन बॅचलर मुलं किंवा नवीन लग्न झालेल्या मुलींना कळावं म्हणून आईनं हे सांगितलेलं आहे. केवढीही डाळ घाला तुम्ही, डाळीच्या वर ही पहिली पारी असते की नाही आपली, त्या पारीजवळ पाणी ठेवलं ना की आपोआप आपली डाळ मस्तपैकी शिजते. त्याला किती वाट्या किती पाणी असं म्हणायचं नाही. काय की इथं शिजवून घेणार आहे मस्तपैकी. म्हणलं तर आता सिलेंडरचं तर खूप प्रॉब्लेम चालत आहे, तरी तुम्ही बघू शकता आईनं आता काय करणार आहे, इथं एक उकळी काढून घेणार आहे आणि करंटच्या शेगडीवर पूर्ण डाळ शिजवून घेणार आहे. आता हे आपण कुकरला लावून घेऊया झाकण आणि एक उकळी आलं की बाहेर नेऊन ठेवूया. इथं बघू शकता हे जे आपण कुकरमध्येही लावलं असाल तुम्ही, तर तिथं तर आईनं पाणी काढून टाकलेलं होतं, तरी हे जे फेस येते ना, हे पाणी जेव्हा काढचाल तुम्हाला ॲसिडिटीच होणार नाही. तर ही तुरीची डाळ खायची ही सोपी टिप्स आहे. आणि सांगते लहानापासून मोठ्यांपर्यंत फक्त म्हणतात तुरीचं वरण भात म्हणलं तर आम्हाला सगळ्यात जास्त आवडीचं तसंच आहे. तर त्यामुळे हे असं फेस काढून घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे. तर तुमची तुरीची डाळ एकदम गरमी करणार नाही, काही नाही. लोह मिळतं ह्याच्यापासूनही, खात जावा नक्की. हे बघा आता मस्त उकळी आलेली आहे. आता आपण कुकरचं झाकण लावून ह्याची शिट्ट्या काढून घेऊया. खरं वाटणार नाही. तर बघू शकता आईनं जर एकदम मी चमच ठेवूनही जर डाळ उतू गेली तर, म्हणून आईनं हे बघा अशा प्रकारे कापड ठेवून घेतलेलं आहे. तुम्हाला ही सुद्धा एक टिप्स आहे. असं कोणतंही एक कापड घ्या आणि गोल ठेवा. तुमचं कुकरचं नाव वाटोळं आहे, बिलकुल कुकरचं काहीच होणार नाही. शिट्टी बघा किती दणकेदार आलेली आहे आणि पाणी तर निघत आहे का बघा, तुम्ही बघू शकता. इतकी छान आहे बघा. कपडा सुद्धा इतकं चांगलं राहिलेलं आहे. चम्मच ठेवायचं, ही एक खूप टिप्स आहे, खूप चांगली. एक सुद्धा थेंब पाणी वर येणार नाही आणि मस्तपैकी आपली डाळ शिजून जाईल. इतकं मोठं ठेवलेलं आहे गॅस आईने. तर बघू शकता आता मस्तपैकी आपलं कुकरमध्ये डाळ शिजून जात आहे. फोडणी घालून घेऊया.
गाळ वरण एकदम मस्त. आमच्या गावाकडे अशा पद्धतीनं बोलतात. तर हे बघा गॅस बंद केलेला आहे आणि आईचे कुकरसुद्धा थंड झालेलं आहे आईचं. तर हे बघा चमच तुमच्याच समोर आई काढत आहे आणि वरण बघा किती सुंदर शिजलेलं आहे आणि त्याचा घमघमाट इतकं भारी येत आहे. आणि बघा वरण किती भारी शिजलं आहे. शकता आईने ह्याच्यामध्ये गरम पाणी घालून आणखी एक वेळेस गॅस पेटवून आता ह्याला छान उकळी फुटते आहे. मग आता ते उकळी छान फुटली की इकडे आईने बघा छानपैकी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. आता आईची फोडणी बघा गावाकडल्या पद्धतीची फोडणी आहे. हे म्हणू शकता तुम्ही गावाकडल्या लोकांचं सांबारच समजा. तर हे बघा आता कशा पद्धतीचं आम्ही लहानांपासून मोठ्यापर्यंत होईपर्यंत हेच खाल्लेले आहोत. आम्हाला हेच आवडतंय. तर बघा मस्त मोहरी टाकून घेतलेली आहे. आता जिरा टाकून घ्यायचं. च्या जेवणात तुम्हाला अद्रक दिसणार नाही. आलं बिलकुल खात नाहीत आणि लसण तेही आहे बघा अशा प्रकारे कापून टाकावं लागते. लसण ठेसा करून टाकलेलं कोणीच खात नाही लसण. हे बघा अशा प्रकारे कांदा. आता कांदाही लांब लांब चिरून घेऊन तोही टाकायचा. इकडं मिळालं तेवढं घाला तुम्ही. इथं शेवग्याची शेंग होती आणि ही काकडी आहे आपली. जी काकडी आहे ना वरची साल काढून घेतलेली आहे. कोणी वाळूक टाकते, भोपळा टाकते, काही टाकते. आम्हाला आवडते म्हणून काकडी टाकलेली आहे. आता हेही कांद्यामध्ये टाकून घ्यायचं. छान मिक्स करायचं. ह्या 2 लाल मिरच्या टाकून घेत आहे आई. थोडंसं मीठही टाकायचं म्हणलं तर छान भाज्या शिजतात आपल्या. जे काकडी, शेवग्याची शेंग, कांदा आहे ना तो छान वाफवून निघतोय म्हणून मीठ टाकायचं. आता आहे कढीपत्ता. घरच्या कवळा घरच्या झाडाचा आहे कढीपत्ता बघू शकता. आणि आता इकडे मस्तपैकी आपण फोडणी करून घेत आहोत. आणि हे बघा नवीन चिंचचं आईनं मस्तपैकी असं चिंचचं कोळ काढून घेतलेलं आहे. असं पातळच निघतंय नवीन चिंचचं कोळ आणि जास्त आंबट लागत नाही म्हणून थोडंसं घेतलेलं आहे आईनं. गरम पाण्यात चिंच कोळून घेतलेली आहे बघा. असेल बिलकुल तुरीच्या वरणाला टोमॅटो घातलेला नाही. एकदम गावरान पद्धतीचं वरण करत आहोत. गावाकडे टोमॅटो ते मिळत नसते, चिंच असते, चिंचच घालतात. तशा पद्धतीनं केलेलं आहे बघा. फूल निघालेली आहेत आपली. आता ह्याच्यामध्ये तुम्ही कोणतीही भाजी घालू शकता पण आम्ही शेवग्याची शेंग आणि काकडीच टाकलेली आहे. किती मस्त वाफून निघालेलं आहे. आता आई इथं मस्त सुके मसाले टाकून घेणार आहे. हळद पावडर, आपली लाल मिरची पावडर घरची वाटलेली आहे. फक्त ह्याच्यामध्ये काही नाही, मीठ घातलेलं आहे, जिरा नाही, काही लसूण नाही, काही नाही, फक्त मीठ घालून वाटून आणले आहे ते लाल मीठ. तर बघू शकता इतकं सुंदर लाल मिरची पावडर झालेली आहे आमची यावर्षी. हे बघा कलर किती सुंदर येत आहे मिरच्याला. आता आपलं किती सुंदर झालेलं आहे एकदम फोडणी. हे बघा आता हे ह्याच्यामध्ये वरण ओतून घ्यायचं. जे आपलं उकळी फुटत आहे ना वरण ते टाकून घ्यायचं. हे बघा किती मस्त. आता इकडे बघा वरणाला सुद्धा उकळी फुटलेली आहे. तुम्ही आईची एक सुद्धा स्टेप स्किप करू नका. जर करून बघा एकदम कर्नाटकमधलं एकदम तुरीचं वरण आणि भाकरी खाण्याची मजाच काही वेगळी आहे. आणि हे बघा गुळाचा खडा आहे छोटासा, तोही टाकलेला आहे फोडणीमध्येच आईनं. चिंचेचा कोळही टाकून घेत आहे आई, फोडणीमध्येच टाकून घेत आहे. तो जो आंबटपणा आहे ना तो भाज्यांमध्ये बी उतरावा आणि एकदम मस्त लागावा म्हणून आईने चिंचेचा कोळ वतलेला आहे पहिलं. बघू शकता तुम्ही चिंचेच्या कोळाला कलर किती सुंदर आलेला आहे फोडणीला. आता हे गरम गरम जे उकळतं वरण आहे ना ते ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचं अशा पद्धतीनं. आता ह्याच्यामध्ये की नाही आई सर्वांच्या पोटात जाते म्हणून वरून तर खातील पण ह्याच्यामध्ये गाईचं तूप आहे ते तूप टाकून घेत आहे. एकदम मस्त असं झालेलं आहे तयार आपलं वरण खूप छानपैकी. आता ह्याला फक्त उकळी तर आलीच बघा. तुम्ही गरम गरम टाकल्याबरोबर बघा किती सुंदर उकळी आलेली आहे आपल्या वरणाला. असं इथे बघा उकळी एकदम छानपैकी. चवीनुसार मीठ आपल्याला जेवढं लागते तेवढं आपल्या चवीनुसार मीठ टाका. आमचं लाल मीठ असल्यामुळे तुम्हाला जास्त शिजते वेळेस टाकलेलं होतं, कांद्याला टाकलेलं होतं म्हणून बेतानं टाकायचं. हे बघा किती मस्त उकळी फुटलेली आहे. दणकून रटरट छान उकळी फुटली आहे. आणि जी तुम्हाला आणखी एक टिप्स सांगते आई, हे जे वरण जितकं उकळलं तुम्ही हे वरण दिवसभरही वरी ठेवा. आम्ही फ्रीजमध्ये ठेवत नाही वरण, भात ठेवत नाही. तर बघू शकता हे वरण तुम्ही दिवसभरही वरी ठेवा, इटणार नाही, त्याच्यामध्ये काहीच होणार नाही. तुम्हाला मी सांगते आपण 4 दिवसापर्यंत टिकणार नाही पण 4-4 दिवस हे वरण टिकतंय आमचं वरी राहून. का तर दणकून उकळी काढायचं आणि जे ते कुकरमध्ये वरण जे उकळून घेतली नाही ना त्यामुळे ते खराब होत नाही. अशा पद्धतीचं वरण झालं होतं ते मला सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. सोबतीला हाईप पॉईंट दिलेले आहेत, हाईप पॉईंटसुद्धा नक्की हाईप करा आवडला तर व्हिडिओ. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.